गोपीनाथ मुंडे आज असते तर त्यांनी धनंजय मुंडेंना चापकानं मारलं असतं आणि राजीनामा द्यायला लावला असता। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर रोहित पवार संतापले। धनंजय मुंडेंचा राजीनामा नैतिकतेवर नाही तर त्यांची हकालपट्टी झाली। मुंडेंच्या राजीनाम्यानंतर करुणा मुंडेंचं वक्तव्य। मी आणि बजरंग सोनवणे अमित शहांना भेटणार। बीडमधील अनेक खून आणि सर्व प्रकरणांची माहिती शहांना देणार। खासदार सुप्रिया सुळेंची माहिती। धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारून चालणार नाही तर संपूर्ण सरकारच बरखास्त झालं पाहिजे। मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आदित्य ठाकरे आक्रमक। भास्कर जाधव विधानसभेचे विरोधी पक्षनेते असणार। ठाकरेंच्या शिवसेनेचं विधानसभा अध्यक्षांना पत्र। विरोधी पक्षनेते पदासाठी 2.5 वर्षाचा फॉर्म्युला नाही, ठाकरेंकडून स्पष्ट। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले आग्रही। गोगावलेंकडून एकनाथ शिंदेंची भेट। 2.5 वर्षाचा फॉर्म्युला ठरत असेल तर वय आणि अनुभवाचा विचार व्हावा, गोगावलेंची मागणी। लाडक्या बहिणींना महिला दिनाची खास भेट। महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार। 2 महिन्यांचे 3,000 रुपये खात्यात जमा होणार। अबू आझमींकडून औरंगजेबाचं कौतुक करणारं वक्तव्य मागे। माझं वक्तव्य मोडतोड करून दाखवण्यात आलं। मी कुठल्याही महापुरुषाबाबत अपमानजनक टिप्पणी केली नाही, अबू आझमींचं स्पष्टीकरण। पंतप्रधान मोदींच्या हस्ते जामनगरमध्ये वनताराचं उद्घाटन। मोदींकडून वनतारामधील वन्यजीवांसोबत खेळतानाचे व्हिडिओ ट्विट। अनंत अंबानी स्थापित वनतारा केंद्राचा प्राण्यांचे संवर्धन आणि उपचार करण्याचा उद्देश। रोहित शर्मा शुभमन गिल लवकर बाद झाल्यानंतर डावाची सूत्र विराट आणि श्रेयसच्या हाती। विराट 40 धावांवर नाबाद तर अय्यर 39 धावांवर खेळतोय।